स्टार 9 मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आपण पोहोचलो आहे पारनेर तालुक्यातल्या देवी भोयरे गावामध्ये। तर देवी भोयरे गावामध्ये पंतप्रधान आवास योजनेचा हा दिसतोय, हा समोरचा पूल आहे आणि हा पूल सरळ दिशेने असताना काही कुटुंबावरती इथल्या ठेकेदाराने, इथल्या सर्वेरने आणि इथल्या असणाऱ्या धनदांडग्या लोकांनी कसा अन्याय केलाय। तर ही पुलाची जी स्टेट लाईन आहे ती साधारणपणे ह्या बांधाच्या दिशेने जाते किंवा बांधावरून जाते, पण एका गरीब दलित कुटुंबातल्या शेतकऱ्याचं शेती दोन भाग कशी होईल, ह्या बाजूला 10 फूट त्याचं क्षेत्र कसं राहील आणि ह्या बाजूला काही क्षेत्र कसं जाईल, असा भाग एका दलित ह्या पारनेर तालुक्यातील देवी भोयरे गावातील दलित शेतकऱ्यावरती झालेला आहे। आणि जाणून घेऊया आपण त्यांचं काय म्हणणं आहे। नमस्ते मावशी। शेतीतून माझ्या गट नंबर एक मिनिट हा। माझ्या काय झालं इथं प्रकार, तुमचं नाव सांगा मला। माझं निर्मला सुरेश गायकवाड, बर देवभैरे गाव। आणि सगळ्या आमची गट नंबर 991 शेती आहे। त्यातून कुठल्याही प्रकारचा रस्ता नसताना गावातील सरपंच, ग्रामसेवक आणि ग्रामपंचायतीने एकत्र होऊन आणि आमच्या अर्ध वावर मध्ये सोडून 10 फूट खाली जागा सोडलेली। त्यांना आम्ही आधी सांगताना अर्ध्या दोन्हीकडूनही जागा 10-10 फूट घ्या, तुम्हाला जेवढी लागेल तेवढी घ्या, परंतु त्यांनी ते न करता माझी 10 फूट खालच्या शेतकऱ्याला सोडून दिली। तो कारण तो त्यांचा आहे आणि इथं मागासवर्गीय मी एकटा आहे। मला एवढा अन्याय झाला असताना मी पोलीस स्टेशनला गेलो, तहसीलदाराला निवेदन दिलं, कलेक्टरला निवेदन दिलं, कोणत्याच अधिकाऱ्यांनी याच्यावर माझी कोणतीच दखल न घेता मला पोलीस स्टेशननी सुद्धा अशी हे केली। तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांनी सांगितलं आम्ही फक्त माहिती झाल्यानंतर आम्ही पंचनाम्याला असतो, इतर दुसऱ्या कुठल्याच आम्ही काय घेत नाही कंप्लीट, तुम्हाला जे तुमच्या पद्धतीने करता येईल ते करून टाका। म्हणजे तुम्ही एका मागासवर्गीय शेतकरी आहात? हो। आणि त्यांनी ज्या वेळेला इथं पुलाचं काम अडवलं त्यावेळी इथं 2 माणसं गेली तिथं पोलीस स्टेशनला, मला इथून बोलावलं, पाठवलं, फोन करून इथं मला बोलावलं, तो पहिला इथं हजर होय म्हणला खंडागळे साहेबांनी, तिथं बोलावलं मला पारनेर पोलीस स्टेशनला। आणि माझी तक्रार ऑनलाईन 112 नंबर करता करून 4 वेळा केला। 112ला तुम्ही कॉल केला 4 वेळा केला, पोलिसांनी तुमची दखल घेतलीच नाही। म्हणजे आम्ही जेवतोय खातोय काहीच नाही। पोलिसांचं उत्तर काय आलं? आम्ही जेवतोय जेवल्यावर बघू, पोलिसांचं उत्तर आलं या हिशोबाने। आज समजा तुम्हाला पोलीस कशासाठी आहे, सर्वसाधारण जनतेची देखभाल करायला आहे। काय नाव आहे तुमचं बरं? आणि सुरेश तुकाराम गायकवाड माझं नाव आहे। कुठले शेतकरी? मी देवभोयरे तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर येथील मागासवर्गीय शेतकरी। तुम्ही बाबासाहेबांचे जेवढे तालुक्यातले जिल्ह्यातले जे दलित बांधव असतील त्यांनी माझ्या कृपा करून काहीतरी सहकार्य केलं पाहिजे। याच्यावर काहीतरी तुम्ही आज माझ्या मान्य होता, उद्या तुमच्यावर सुद्धा होईल, तेव्हा हे घडता कामा नये। पोलीस प्रशासन असं जर म्हणत असेल तर आपण जगायचं कसं? बर, मला सांगा तुमच्या कुटुंबात व्यक्ती किती आहे? आमच्या कुटुंबात 4 व्यक्ती आहे, पण 2 मुलं बाहेर आहेत, आम्ही सध्या इथं 2च। बर, ही शेती इनाम वर्ग 6 बची का? ही इनाम 6 वर्गाची शेती आहे, महार वतनी, हाडके हाडावळे जमीन आहे आणि मी ती घेतलेली आमच्याच माणसातून घेतलेली। बरं, मला सांगा हा पलीकडचा शेतकरी याचं नाव काय आहे बरं? गुंड म्हणून राजाराम गुंड, त्याचे मराठा। त्यांच्या क्षेत्रात रोड जायला पाहिजे नव्हता का? त्यांच्या अर्धा जायला पाहिजे, अर्धा जायला पाहिजे होता, तसं झालं नाही। तसं झालं नाही। त्यांच्या क्षेत्रात 10 फूट माझं सोडून दिलंय, तिकडे सोडून दिलंय। आज मी त्या दोन पाबारीसाठी जाणार आहे का दरबारीला? बरोबर, मी शेती करताना जाऊ शकतो का? नाही जाऊ शकतो। बरं, मग तुम्ही बोलताय काय अजून काय प्रकार झाला? इथं हत्याकांडापर्यंत आली, मला जेसीबी ढकलून दिलं, पाण्यामध्ये ढकलून दिलं, आम्ही कसं तरी इथून सटाकलो। आज सध्या मला इथं जायला भीती वाटत। मला सांगा, ज्या वेळेला तुम्हाला काही लोक मारायला आलेत म्हणताय, तर मग इथं तुम्ही पोलीस स्टेशनला गेलो, पोलिसांचं उत्तर असं आलं। कोण अधिकारी येतो? तो खंडागळे साहेब काय बोलतात?
कंटाळले आम्हाला बोलतात आम्ही अशी फालतू कंप्लेंट नाही घेत. असा विषय. हा जर बरं. जिथं मयत होईल किंवा रागन त्याची कंप्लेंट हे- घेत. हे तुमची कोण आहे? पत्नी आमची. बरं, तुम्ही यांच्या सामायिक होता का? हा आम्ही दोघंच असतो. हा जो प्रकार आहे तो सत्य सत्य आहे. सत्य आहे. आणि त्यांनी एवढं प्रकरण मोठं केलं का आम्ही दोघांना तिथं म्हणले तुम्हाला गाडू मारू. तिथं आम्हाला ढकलून दिलं माझ्या नवऱ्याला. मग मारलं गेलं का तुम्हाला? ढकलून हाणामारी केली. ढकलून दिलं. म्हणलं यांचा हातपाय मोडा, यांना पोत्यात टाका. किती लोक होती साधारण? जवळजवळ 100 माणूस होते. 100 माणसं 100 तुम्हाला माणसं. ढकलणारे कोण व्यक्ती? ढकलणारे आहेत बाया त्या सगळे मराठा रंजना सगळे मराठा जगदाळे दाते. बरं 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 बरं. आपण कोण आहेत? बरं, मी त्यांची बहीण आहे. बहीण तुम्ही होता घेत नाही इथं असताना? आम्ही बोलायला रे का तुम्ही असं काय करता, सामान घ्या रस्ता. तर त्या तिकडच्या बाया काय मला म्हणतात तुझा काय इथं संबंध आहे? बरं, असा भाग झाला. हा, बरं, ही तुमची ही शेती तुमची जी आहे ती इनामवर्ग 6 बची आहे. होय 6 बच्चे आहे. 6 ब. हा. बरं, मला सांगा मग आता जो पूल झालाय किंवा ही सडक योजना झाली हा. ही बरोबर ह्या सर्वांनीच मंजूर आहे का? नाही. ते त्यांना माहिती सर्वांनी मंजुरी का कशी आहे? तुम्ही ज्या वेळेला सर्वेर होता तिथं आलेत का? त्यांना नाही, संवाद नाही, केलाय का? नाही. त्या ठेकेदाराला विचारलंय का काही? ज्यावेळेस सर्वे कधी केला ते माहित नाही. काम ज्या वेळेला पुलाचं झालं त्यावेळी मी अडवलं. ठेकेदाराला सांगितलं होतं तेव्हा 6 महिने त्यांनी बंद कोण केलं. ठेकेदार आहेत? बरं. नगरचे यश कॉन्ट्रॅक्टर. बरं, असा हा. विषय आहे. त्यांनी कुठलं आम्हाला लेटर पाठवलं नाही. कुठलं नोटीस नाही. मोजणी केली नाही. कुठल्या शेतकऱ्यांना तहसील सुद्धा इथं- आली नाही. कुठल्या शेतकऱ्याला नोटीस कुठल्याही नाही काय नाही काय शेतकऱ्याला नाही. असं लेटर बिटर काहीच पाठवलं नाही. काहीच पाठवलं नाही. आणि त्याच्यातून आम्हाला असं पण धमकी दिली तुम्ही जर आडवे आले तर तुम्हाला आम्ही जीव मारण्याचा आता प्रयत्न करू. हे वावर जाऊ दे. इथं थोडं माझं दुसऱ्या- जमीन आहे. दुसऱ्या दुसरीकडे क्षेत्रात- जास्त क्षेत्र आहे. तिथं तिथं तुला म्हणलं जाऊ तर दे. गाजरवाडी वस्तीवर आम्ही तुला जाऊ देणार नाही. बरोबर, ठीक आहे. न्यायालयीन प्रक्रिया आहे. गावात सुद्धा आम्ही जाऊ तर द्यायचं. तर 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 असा विषय आहे का या ठिकाणी पारनेर तालुक्याच्या देवी भोयऱ्यामध्ये आपण पोहोचलो होतो आणि हे दलित बांधव शेतकरी आहेत. यांनी आंबेडकरी यांना आव्हान केलेलं आहे का जो प्रकार झालेला आहे तो पडताळून पाहिला पाहिजे. या ठिकाणी काय झालं पाहिजे, जी व्यवस्थापनाने केलेला यांच्यावरती अन्याय खरा का खोटा हे पाहण्यासाठी या ठिकाणी कोणीच आलं नाही. कोणी आलेलं नाही. तरी कोणता अधिकारी आला हे नाही? मागासवर्गीय शेतकरी असल्यामुळे जेव्हा हे तेव्हा आंबेडकरी अनुयांना आव्हान करीत आहेत. हा काय आव्हान करताय? आवाहन करतो सगळ्यांनी माझं काहीतरी ऐका. जे मी सांगितलं स्वतः त्याच्यातलं येऊन कुठलं तरी बघा. ऐका बघा. जर आज तुम्ही माझ्यावर केलं तर उद्या तुमच्या व्हायला नको असं म्हणणं आहे माझं. आमच्या जे झालेलं आहे अन्याय ह्यो खरं आहे का खोटं आहे. माझी ही एवढीच नम्रता आहे का त्यांनी येऊन स्वतः बघावा. जय बरं. भीमवाल्यांनी साथ द्यावा. बर, ह्या ठिकाणी प्रशासनाने अद्यापही यांना 100 माणसं या ठिकाणी प्रतिकार करत होती असं यांचं म्हणणं आहे. आणि या ठिकाणी कुठलाही प्रशासकीय अधिकारी अद्याप हजर झाला नाही. म्हणून त्यांनी आंबेडकरी अनुयायांना आव्हान केलेलं आहे का आपल्याच बांधवाला जी काही गोष्ट या ठिकाणी घडत आहे याची जरा चाचपणी करा. या ठिकाणी ह्या मागासवर्गीय शेतकऱ्यांच्या वतीने आव्हान करण्यात येत आहे. ठीक आहे. स्टार 9 मराठी न्यूज.